एस टीच्या तिजोरीत आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेद्वारे चांगलीच भर. एस टी महामंडळाच्या माध्यमातून प्रवाशांच्या हितासाठी विविध प्रवास योजना आणि उपक्रम राबवण्यात येतात. यापैकीच एक असणाऱ्या आवडेल तिथे कोठेही प्रवास या योजनेला प्रवाशांच्या भरभरून प्रतिसाद मिळत आहे. गतवर्षी या योजनेद्वारे तब्बल 14 कोटी एवढा महसूल मिळाल्याची माहिती एस टी महामंडळाकडून देण्यात आली आहे. 2023 पर्यंत 1.4 लाख पासेसची विक्री झाली. त्यातून 1392.83 लाख इतके उत्पन्न एस टी महामंडळाला मिळाले. तर 2023-24 या वर्षात तब्बल 14 कोटींचे उत्पन्न मिळाल्याचे एस टी महामंडळाकडून सांगण्यात आले. या योजनेअंतर्गत 10 दिवसाचा पास दिला जात होता. मात्र 23 एप्रिल 2006 पासून 10 दिवसाचा पासप्रमाणे 4 दिवसाचा पास दिला जात आहे. तर 2 मे 2010 पासून 10 दिवसाचा पास बंद करून त्याऐवजी 7 दिवसाचा पास देण्यात येत असल्याचे एस टी महामंडळाकडून आवडेल तिथे कोठेही प्रवास ही योजना 1988 पासून सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांशी जिव्हाळ्याचे आणि मैत्रीचे नाते निर्माण व्हावे, तसंच पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे अशा विविध ठिकाणी कमी खर्चात प्रवास करता यावा हा उद्देश होता.